कांग्रेस विधायक विकास ठाकरे ने नागपुर शहर में हो रहे विकास कार्यों पर सवाल उठाया है। उन्होंने आरोप लगाया है कि विकास के लिए बड़ी रकम आने की बात सिर्फ कागजों पर ही है, जबकि वास्तविकता ये है कि नागरिकों को जो मूलभूत सुविधाएं मिलनी चाहिए थी वो नहीं मिल रही। शहर में जल जमाव की समस्या को लेकर उन्होंने सत्ताधारी नेताओं और प्रशासन पर सीधा प्रहार किया है। कसं आहे की आपण पाहतो की नागपूर शहराचा विकास झाला आहे। अरबो खरबो रुपये 10 वर्षात या शहरासाठी आलेले आहेत असं कागदावर आहे। मोठमोठे उड्डाणपूल झाले, मेट्रो झाली, परंतु माझा सवाल हाच होता पहिलेपासून की या शहरातील सामान्य माणसाला ते बेसिक केव्हा मिळणार आहे? ज्या मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याची आमची गरज आहे आणि लोकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होणार नाही अशाच्या विकासाच्या योजना आहे त्या कधी पूर्ण होणार आहे हाच माझा मुख्य प्रश्न होता। आणि म्हणत आपण पाहाल की किती चांगलं मोठं 2 कोटीचं घर असेल, त्याच्या घराचं ड्रेनेज चोक झालं तर 8 दिवस तो जेवू नाही शकून झाला। त्याच्या घरासमोर जायला रस्ता नाही, पाणी जायला वाटा नाही। ज्या मेट्रोनी आपले पिल्लर उभे केले, सगळ्या स्टॉर्म ड्रेन तोडून त्याच्यात पिल्लर उभे केले म्हणून वस्त्यातलं पाणी निघत नाही। सिमेंट रोडची हाईट मोठी झाली, वस्त्यातल्या दोन्ही भागांमध्ये पाण्यात साचून आहे। तर हा विकास केला असताना मला वाटतं की या विकास करत असताना जे शासनाचे खरबरुपे खर्च झालेले आहे याचं प्लॅनिंग कोणी केलं, कोणाच्या मार्गदर्शनाखाली झालं? आणि आज खरंच नागपुरातली जनता सुखी आहे का? आज नागपुरातली जनता जीव मुठीत धरून आहे की 1-2 दिवसाची झड लागली, पाऊस आला तर आमचं किती नुकसान होईल